कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला 2 वर्षापूर्वी लागलेल्या आगी प्रकरणी नाट्यगृह जाळले की जळाले या प्रश्नावर हा वाद पुन्हा एकदा पेटलाय। फॉरेन्सिक अहवालात पेट्रोल सारख्या ज्वलनशील पदार्थांचे अंश आढळल्यास नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जाळलं की जळालं या प्रश्नावरून राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जाळलं की जळालं, आगीनंतर केलेल्या काँग्रेसच्या आरोपानं संशयाचे धूर। आगीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आमने सामने। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऑगस्ट 2024 मध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं। हे केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभं राहावं यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटी रुपयांचा निधीही दिला गेलाय। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिलाय। आता केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा एकदा उभं राहते। मात्र केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या प्रकरणानं पुन्हा एकदा राजकीय वळण घेतलंय। फॉरेन्सिक अहवालात ज्वलनशील पदार्थ आढळल्याचा दावा करत काँग्रेसनं या प्रकरणाची नव्यानं आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले। विद्युत विभागामार्फत देखील अभिप्राय आहे की ही आग शॉर्ट सर्किटनं लागलेली नाही, शॉर्ट सर्किट झालेलं नाही असा एक अभिप्राय आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आहे की ज्वालाग्रही पदार्थ पेट्रोलजन्य पदार्थामुळे आग लागलेली आहे। त्यामुळे मी आग लागलेली नाही तर आग लावली गेलेली आहे हे सकृत दर्शनी स्पष्ट होतं। मग हे गुन्हेगार हुडकून काढलेच पाहिजेत, त्याचा तपास अधिक सूक्ष्म गतीनं झाला पाहिजे। काँग्रेसच्या आरोपांनंतर भाजप महायुतीनं देखील प्रत्युत्तर दिलंय। खासदार धनंजय महाडिक यांनी चौकशीला कोणताही विरोध नसल्याचं सांगत कितीही तपास झाला तरी नाट्यगृहाला आग लागूनच ते जळाल्याचं स्पष्ट होईल असा दावा केलाय। त्यामुळे या प्रकरणात पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। केशवरावला जी आग लावली त्याच्यात पेट्रोल सिगरेट सापडले, लावली नाही लागली। विरोधकांनी हे पहा, आता हे पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे, त्यांची चौकशी चालू आहे। आपण यामध्ये बोलणं योग्य नाही। त्यांच्या तपासात जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल। आम्हीही निवेदन देऊ, चौकशी करू, SIT, CBI, CID ज्यांच्या मार्फत करायचं असेल ते करूया, काही अडचण नाही। कारण याचं निरसन झालं पाहिजे, लोकांचं समाधान झालं पाहिजे। विनाकारण त्यामध्ये कुणी आडेवेडे घ्यायचं काही कारण नाही। फॉरेन्सिक अहवालावरून काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केशवराव भोसले नाट्यगृह आगीचं गूढ पुन्हा एकदा चर्चेत आलंय। आता पोलीस या निवेदनानंतर पुढील तपासाबाबत कोणता निर्णय घेतात याकडे कोल्हापूरसह राज्याचं लक्ष लागलंय। फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालात या आगीमध्ये पेट्रोलियमजन्य पदार्थ मिसळल्याचं देखील तपासात समोर आलंय। त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह याबाबतीत आता उपस्थित होत आहेत। पोलिसांनी तपास करणं गरजेचं आहे। मात्र या मुद्द्यामुळे आता राजकारण चांगलंच रंगू लागलंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।